नमस्कार, शुभ सकाळ. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर काल मी तुमच्याबरोबर काही IKEAमधनं वस्तू आणलेल्या त्या शेअर केलेल्या. तर त्या सर्वात आधी मी धुवून वॉश करून ठेवणार आहे, कारण जेव्हा मग आपण वापरायला जातो ना तेव्हा मग घाई होते. मग वापरायच्या की मग ते धुवायचं असं सगळं होऊन जातं, म्हणून मी ते सगळे वॉश करून ठेवले. त्याचबरोबर काल जो जग काचेचा काढलेला वापरायला तर तो पण धुवून घेतला, कारण तो पण बरेच दिवस वापरात नव्हता. त्याचबरोबर जो आईस क्यूबचा ट्रे होता ना तर तो पण मी वॉश करून सगळी भांडी इथेच प्लॅटफॉर्मवर ठेवलेली, कारण आता काचेच्या गोष्टी आहेत आणि काम करताना मग गडबड होईल, म्हणून त्या सगळ्या पहिल्या जागच्या जागी ठेवून घेते. जागच्या जागी म्हणण्यापेक्षा मी इथे वरतीच ठेवते, कारण मी नंतर त्याला व्यवस्थित एका ठिकाणी जागा करेन आणि मग त्या ठेवून घेईन. आता हा जग भरून घेणार आहे आणि त्याचबरोबर या आईस क्यूबमध्ये मी पाणी पण ओतून घेते आणि ते पण डीप फ्रीज करायला ठेवते. पाणी हे मला लागणार आहे, हे तोपर्यंत फ्रीजमध्ये कूलिंग लवकर होतं माझ्या, खूप जास्त वेळ नाही, 1 तासात बऱ्यापैकी पाणी हे थंड होऊन जाईल. तर म्हणून मग मी हे सर्वात आधी ठेवते, कारण ते पाणी मला यूज होणार आहे, कारण मला थोडेसे कॉर्न पण बॉईल करायचे, त्याच्यासाठी मला हे थंड पाणी लागणार आहे. आणि आईस क्यूब पण तोपर्यंत झाले तर ते पण मला पाण्यामध्ये टाकता येतील, म्हणून हे सर्वात आधी काम करून घेणार आहे. काल मार्केटमधनं येताना मी कैरी आणलेली आणि ह्यातली एक कैरी आहे ना थोडीशी नरम निघाली, म्हणजे थोडीशी पिकलेलीच वाटते मला ती. आणि आवळे पण घेऊन आलेली. तर ही जी कैरीचा मी विचार केला आज आपण सार करूया. तर आज सार, त्याच्यानंतर वांग्याच्या काचऱ्या असा माझा विचार चालला आहे. मके आणलेले, मके म्हणजे अख्खे कणीस आणलेले आणि ते मला सचिनने सोलून दिले, त्याच्यामुळे ते खूप माझं एक काम कमी झालं माझं. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टीत तो मला मदत करतो, त्याच्यामुळे माझा असा बराचसा थोडा थोडा का होईना वेळ वाचत असतो. तर हे जे कॉर्न आहेत ते मला 6 महिन्यासाठी तरी स्टोअर करून ठेवायचे, म्हणून मी हे 50 रुपयाचे म्हणजे 3, 20ला 1, 50ला 3 असे घेऊन आलेली. त्याच्यानंतर हे ज्या नारळाच्या किशा आहेत ना उन्हाळ्यात ना मी स्टोअर करून ठेवते. बऱ्याच वेळा मी काय करते, झाडांच्या वरती ही किशी टाकून ठेवते, मग जेव्हा आपण पाणी ओततो तेव्हा ते या किशीमध्ये मुरलं जातं आणि ना झाडांना जास्तीत जास्त ओलावा राहतो, कारण किशीमध्ये खूप जास्त पाणी मुरलं जातं. हे वांगं आणलं, हे रात्रीच्या अंधारात कळलं नाही आणि याला होल होता, म्हणूनच आज हे वापरायचं आहे म्हटलं कट करून घेऊ आणि मग वांग्याच्या काचऱ्याच करू, चांगल्या निघाल्या तर. तर हे अशा पद्धतीने तुम्ही पण म्हणजे झाडांसाठी हा उपाय करता की नाही उन्हाळ्यात मला नक्की कमेंट करून सांगा. तर आज नारळ पण किसून घ्यायचं, कारण मला सोलकढी पण करायची. तर जी कुठली रेसिपी म्हणजे माझी लवकर होणारी असेल किंवा आज करायची असेल ना ती मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. तर आता आपण करणार आहोत हा आवळा. या आवळ्याची ना एक रेसिपी मला आईने सांगितली आणि ती रेसिपी मला आज तुमच्याबरोबर शेअर करायची. याचा जो रिझल्ट आहे आणि मी कशासाठी चालू केलं आहे ते मी तुम्हाला म्हणजे जेव्हा मला त्याचा प्रॉपर रिझल्ट मिळेल ना तेव्हा मी शेअर करेन. पण ही रोजच्या सकाळच्या रुटीनमध्ये ही गोष्ट मला ॲड करायची आहे. आणि जर तुम्हाला ही रेसिपी बघून जर तुम्हाला काही म्हणजे आठवलं किंवा तुम्हाला काही माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर आवळे मी आईने मला सांगितलेलं की तू किसून घे, पण मी किसून नाही घेणार आहे. किसून ना त्याचं खूप जास्त पाणी होऊन जातं आणि मग त्याला थोडा थोडा फेस पण येतो, म्हणून मी काय विचार केला की थोडेसे ना आपण हे बारीक चिरून घेऊ आणि बारीक चिरल्यानंतर मग ते अगदी चॉप करून घेऊ. याच्यातल्या ज्या बी आहेत त्या मात्र वेगळ्या करून घेणार आहे. आणि हा बारीक चॉप करण्यासाठी मी ते वापरणार आहे अगारोचा हा मिनी इलेक्ट्रिक चॉपर. हा अगदी काय बोलतात अगदी छोटा आहे आणि इतका कॉम्पॅक्ट आहे की तुम्ही त्याला इझिली कुठेही कॅरी करू शकता. ही वरची मशीन येते, ही मात्र तुम्ही पाण्यात भिजवायची नाही आहे. असं एक लीड येतं, आतमध्ये ही कॉर्ड येते ज्याने तुम्ही हे मशीन चार्ज करू शकता आणि एकदा चार्ज केलं ना की हे आरामात चालतं, त्याला सारखं सारखं चार्ज पण करायची गरज नाही. स्टेनलेस स्टीलचं ब्लेड येतं याच्यामध्ये आणि हे जे मटेरियल आहे ते BPA फ्री आहे, त्याच्यामुळे तुम्ही निशंकपणे हे वापरू शकता. एक बटन वरती दिलेलं आहे जे तुम्ही 1 सेकंद होल्ड केलं की आतलं चॉपिंग अगदी स्मूथली तुम्हाला पाहिजे तसं बारीक होतं. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, खूप जास्त याच्यामध्ये भाज्या भरून ठेवायच्या नाहीत, म्हणजे कारण काय होतं बऱ्याच वेळा ब्लेडला पण फिरायला जागा लागते, त्याच्यामुळे वरपर्यंत कचाकच भरू नका. मीडियमपर्यंत तुम्ही भरून याच्यामध्ये अगदी छान असं चॉपिंग करू शकता. आणि इथे बघू शकता तुम्ही आवळा अगदी छान असा बारीक झालेला आहे. आता मला ना भाजीसाठी लागणारा कांदा पण याच्यामध्ये मी चिरून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता मी अगदी वरपर्यंत भरलेला नाही आहे. याच्यामध्ये तुम्ही जेव्हा आपल्याला लसूण किंवा आलं अगदी थोड्या क्वांटिटीमध्ये असतं आणि आपल्याला ते बारीक करायचं असतं ना त्यावेळेस ना हा अगारोचा इलाइट चॉपर आपल्याला खरंच खूप युजफुल होतो आणि याला क्लीन करण्याची प्रोसेस पण ना अगदी सोपी आहे. ही मशीन तुम्ही डायरेक्ट नळाखाली वॉश करू शकता. याचं जे ब्लेड आहे आणि हे जे 250 ml कंटेनर आहे आणि वरचं जे झाकण आहे, वॉश करून झालं की तुम्हाला सुकवून घ्यायचं आहे आणि फक्त वरची जी मशीन आहे ना ती मात्र नळाखाली धुवायची नाही आहे. ती तुम्हाला छान एखाद्या सुक्या कपड्याने ही छानपैकी पुसून घ्यायची आणि तुम्ही रियूज करू शकता. पॉवर कॅपॅसिटी 40 वॅटची आहे आणि याची ना 1 वर्षाची वॉरंटी पण येते. अगदी कॉम्पॅक्ट साईज असल्यामुळे ना आपल्या किचनमध्ये ना हा कुठेही अगदी फिट होऊ शकतो.
आता हा जो आवळा आहे त्याच्यामध्ये ना आपल्याला काळी मिरी टाकायची आहे. मला आईने काळी मिरीची पूड टाकायला सांगितलेली. तिने मला सांगितलेलं पहिलं तू एकाच आवळ्याचं करून बघ, तुला आवडतं का. पण मग मी 2 आवळे घेतले, कारण एक आवळा खूपच थोडासा होईल आणि मग तो वाटायला किंवा आपण जर किसणार ना तर मग एका आवळ्यासाठी किसावं, म्हणून मग मी 2 आवळे किसले. त्याच्यामध्ये मी काळी मिरी क्रशरनेच क्रश करून वापरली आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे मी मध टाकले. तिने मला सांगितलेलं थोडंसंच मध टाक, खूप जास्त मध टाकू नकोस. पण आता मी पहिल्याच वेळा ट्राय करते. मी बोलली की हा किसल्यामुळे किंवा आपण बारीक चॉप केल्यामुळे थोडासा अजून जास्त तुरट लागला तर, म्हणून मी याच्यामध्ये मध थोडंसं एक जरासं टाकलं आहे. आता हे रोज करायचं आहे मला, मग मी मधाचं प्रमाण थोडं थोडं कमी करेन. एकदा का याची टेस्ट कळली कसं लागतं काय लागतं तर मग मग मला अंदाज येईल आणि मग मी त्याप्रमाणे थोडंसं कमी करेन मधाचं प्रमाण. तर तुम्हाला माहिती असेल का की याचं रिझन काय आहे. अशा पद्धतीने आपण म्हणजे आवळा अशा पद्धतीने जर करून खाल्ला तर त्याचा काय रिझल्ट मिळतो, मला माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर इथे मी आता मका बॉईल करायला ठेवणार आहे बघा. तर मी काय करते, एका स्टीलच्या भांड्यामध्ये पाणी तापवून घेणार आहे आणि पाणी तापलं ना थोडंसं कोमट झालं की आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर टाकणार आहे. म्हणजे 1 चमचापेक्षा थोडीशी, म्हणजे अगदी छोटा अर्धा चमचा तुम्ही साखर टाका आणि 1 चमचा मीठ टाका आणि छान याला उकळी यायला द्यायची. आणि याला उकळ आली किंवा आपण जे मक्याचे दाणे घेतलेले ना ते आपल्याला सगळे याच्यामध्ये ओतायचे आहेत आणि हार्डली 3 ते 4 मिनटासाठी ते बॉईल करून घ्यायचे आहेत. खूप जास्त वेळ बॉईल करू नका, म्हणजे अगदी 3 ते 4 मिनटातच हे बॉईल पण होऊन जातात. आणि एका साईडला मी इथे साधं पाणी घेतलेलं आहे, थोडंसं त्याच्यामध्ये मी बर्फाचे खडे टाकणार आहे आणि ते छानपैकी पाणी थंड करून घेणार. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा आपण हे मके बॉईल करू ना तेव्हा ते लगेच आपल्याला गाळून घ्यायचे आहेत. आणि गाळून घेताना ते आधी म्हणजे आपण या थंड पाण्यात टाकणार आहोत, कारण त्याची जी बॉईल होण्याची जी प्रक्रिया असते ना ती तिथे स्टॉप करायची आपल्याला, नाहीतर आपले जे कॉर्न आहेत ना खूप जास्त शिजतील. त्याच्यामुळे मी ते फक्त आपल्याला तिथल्या तिथे स्टॉप करण्यासाठी फक्त हे आपण याच्यामध्ये बॉईल करून घेणार 3 ते 4 मिनटं आणि मग ते लगेचच आपण या पाण्यामध्ये टाकणार आहोत. आणि पाण्यामध्ये पण आपल्याला ते खूप जास्त वेळ ठेवायचे नाही आहेत. पाण्यामध्ये पण आपल्याला हार्डली ते 1 सेकंदासाठी फक्त ठेवायचे आहेत आणि नंतर मग ते पाण्यामधनं पण आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि मग तुम्ही ते एखाद्या सुक्या कपड्यावर छानपैकी वाळवून घ्यायचे पूर्णपणे. तर आता मी काय करते, माझ्याकडे डिश ड्राईंग मॅट आहे, त्याच्यावरतीच मी ते पसरवणार आहे, कारण त्याच्यामध्ये पाणी छानपैकी शोषलं जातं आणि ते अगदी ड्राय होतात, पटकन असे ड्राय होतात, खूप जास्त वेळ लागत नाही त्याला ड्राय होण्यासाठी. आणि फॅन खाली ठेवले ना की हे अर्ध्या तासात अगदी छान म्हणजे सुकून जातील. तुम्ही एखाद्या म्हणजे सुक्या कपड्यावर ते टाका आणि फॅन खाली अगदी मस्त सुकेपर्यंत ते छानपैकी वाळवून घ्या. आणि आता हे वाळेपर्यंत मी काय करणार आहे, आपल्याकडे जे आपण कैरी घेतलेली त्याचं गोडं लोणचं म्हणू शकता किंवा झटपट असा मुरांबा, तो आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि मी ना हे स्टोअर करण्यासाठी बघा अशा पद्धतीच्या या झिपलॉक बॅग वापरते. आता हे जेवढे आपले वाळवून झालेले ते आता मी याच बॅगमध्ये भरून ठेवणार आहे. आता खूप जास्त मला एकाच वेळेस लागणार नाही आहे आणि जेव्हा मला हे वापरायचं असतील तेव्हा मी याच पिशवीमधनं ते काढून घेणार. जेव्हा घ्यायचे असतात तेव्हा आपण 5 मिनटं आधी फ्रीजमधनं बॅग काढून ठेवायची आणि जेवढे पाहिजे तेवढे घेऊन तुम्ही वापरू शकता. असं काही गरज नाही आहे की एवढ्या दिवसांसाठी स्टोअर करून ठेवायचे. पण कधी कधी बऱ्याच वेळा घाई असते आणि सकाळच्या वेळेस काय होतं, कधीतरी आपल्याला उपम्यामध्ये टाकायचे आहेत किंवा कधीतरी आपल्याला असं होतं इडली केली, किंवा इडली नाही म्हणता येणार पण कधीतरी अशा गोष्टींमध्ये आपल्याला वापरायचे असतात जेव्हा ते थोडेसे बॉईल झालेले आपल्याला पाहिजे असतात. तर त्यावेळेस हे इन्स्टंट कॉर्न आपल्याला खूप यूज होतात. तर त्याच्यासाठी म्हणून मी हे डीप फ्रीज करून ठेवले आणि आत्ता म्हटलं अनायसे चांगले येत आहेत, थोडेसे मिळाले व्यवस्थित मला, म्हणून मग मी घेतले. आणि अशा पद्धतीने मी ना ते एका बॉक्समध्ये टाकून डीप फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते. आता या ज्या 3 कैऱ्या आहेत त्या आपण आता कापून घेऊ आणि मी त्या रफली चॉप करून घेणार आहे, कारण मला त्याचं काही लोणचं पण नाही करायचं आहे आणि असं मुरांबा पण नाही करायचं. त्याच्यामुळे जशा त्या कट होतील, ॲक्च्युली विळीवर खूप चांगल्या कट केल्या जातात, मला विळीची जास्त सवय आहे, पण मी आता विळी नाही घेतली. मी म्हटलं आपण हेच करूया. तर पहिला जो मी आंबा चिरला ना तो चिरतानाच मला कळलं की हे प्रॉपर जे लोणच्याचे आंबे असतात ना अगदी खोबऱ्यासारखे असतात, जे खाताना लागतात ना तसेच हे लागत होते. मी थोडासा खाऊन बघितला आणि बाकीचे जे 2 आंबे होते ते मी जेव्हा कट केले ना तर तेव्हा ते मला पूर्ण थोडेसे येल्लोइश झालेले दिसले.
म्हणजे ते थोडेसे पिकलेलेच होते. मग नंतर मला असं बरं वाटलं, म्हणजे मी विचार केला तर असं झालं की अरे हां, बरं झालं की मी याचा विचार म्हणजे बाकी कशासाठी केला नाही. जर मी लोणच्याची तयारी केली असती ना, तर या सगळ्या पिवळ्या फोडी ज्या दिसत आहेत त्याचं लोणचं काही खूप झालंच नसतं चांगलं. ते लगेचच एका दिवसातच ते म्हणजे म्हणजे काय बोलतात, अगदी फोडी वितळून गेल्या असतात त्याच्या. म्हणून बरं झालं की मी हे आता असं ठरवलं की याचं आपण गोड लोणचं किंवा जे मुरांबा असतो ना तो करूया. तर त्याच्यासाठी मी ही कढई ठेवली आहे. याच्यामध्ये तेल टाकणे ऑप्शनल आहे. तुम्हाला तूप वापरायचं असेल तर तुम्ही तूप पण वापरू शकता. आता याला फोडणी देण्यासाठी मी काय करणार आहे, तर इथे मी फोडणी देण्यासाठी जी आपली हिरवी वेलची असते ना, त्या मी 4 घेणार आहे आणि त्या छान म्हणजे बारीक नाही, आपण क्रश वगैरे करायचे नाही, फक्त त्याचं तोंड ओपन करायचं, ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. आणि एक दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे. खूप जास्त मोठा दालचिनीचा टाकू नका, कारण त्याचा म्हणजे स्मेल किंवा त्याचा जो काय बोलतात आतमध्ये एक अरोमा येतो ना, तो खूप जास्त येतो. तर त्याच्यासाठी तुम्ही हे अगदी थोडीशी किंचितशी अशी टाका. तरी तुटत नव्हती म्हणून मी त्याच्यावर ते खलबत्त्याच्या याने त्याला फोडून घेतलं आणि मग ती टाकते. आणि जेव्हा आपण हे बॉटलमध्ये स्टोअर करू ना, तेव्हा दालचिनी वगैरे आपल्याला काढून टाकायचे. तर आता याच्यामध्ये या ज्या कट केलेले पीसेस आहेत आंब्याच्या कैरीचे, ते छान परतवून घ्यायचे पहिले. आणि याच्यामध्ये कुठेही आपण पाण्याचा वापर करणार नाही आहोत. आता ही ऑलमोस्ट कैरी 200 ग्रॅम आहे, तर मी 150 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. साधा गूळ घेतलेला आहे, जो आपला रुटीनमध्ये वापरतो तो, चिक्कीचा वगैरे गूळ नाही. बऱ्याच वेळा तुमच्या कमेंट येतात, म्हणून यावेळेस मी नीट सांगते. नॉर्मल जो आपला गूळ येतो तोच वापरायचा. याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकणार आहे आणि थोडीसं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. खूप जास्त मीठ टाकू नका, नाहीतर मग मिठाला पण पाणी सुटतं आणि खूप जास्त मग आंब्याला काय बोलतात, या कैरीला खूप जास्त पाणी पण सुटतं. त्याच्यामुळे किंचितचं असं मीठ टाका, फक्त चवीनुसार. म्हणजे गोडाव्यामुळे थोडंसं बॅलन्स करण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं, नाही तर मीठ टाकायची गरज नाही आहे. आता हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये जो गूळ घेतलेला आहे 150 ग्राम, तो सगळा याच्यात टाकायचा आणि झाकण ठेवून हे छान वितळेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. एक 15 ते 20 मिनटं लागतात. खूप जास्त म्हणजे अगदी सुकेपर्यंत त्याला ठेवू नका. थोडंसं अगदी पातळसारखं राहिलं ना की मग आपण याला गॅसवरनं उतरवणार आणि मग आपण ते थंड करायला ठेवणार. आणि थंड करून झालं ना आपलं की मग आपण ते कुठल्याही काचेच्या बरणीत वगैरे स्टोअर करून ठेवू शकता. तर माझी ही सोपी पद्धत आहे. मी खूप जास्त त्याच्यामध्ये असं काही वापरत नाही किंवा फोडणीला पण वेगवेगळं काही करत नाही. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आज ना मी तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी शॉर्ट सिरीजमध्ये सारची रेसिपी पण शूट केली आहे. जे माझं सार उरलं आणि हे दुसऱ्या दिवशी ना अजून खूप छान लागतं, म्हणून मी आता थोडंसं रात्रीचं जास्तच करून ठेवलेलं. आणि याची टेस्ट कशी आहे ना, ही मी तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये सांगेन. याची टेस्ट मला तर याचं आत्ता मी थोडंसं चाखून बघितला तर खूप छान लागतो. म्हणजे जो तुरटपणा असतो ना, तो सगळा याचा निघून गेलाय. आणि माझ्या मते आता हा सकाळपर्यंत राहिला तर याच्यातला सगळा तुरटपणा निघून जाईल. तर जेव्हा मी टेस्ट करेन त्याच्यानंतरच मी आईला सांगेन की हे कसं झालंय. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. आजच्या व्हिडिओसाठी तुमच्याकडनं माझ्यासाठी काही सजेशन असेल मला नक्की कमेंट करून सांगा. चला, भेटते मग तुमच्याबरोबर कमेंट सेक्शनमध्ये. बाय बाय सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ.